बघा, टीनेजर्स प्रेयर. मी जसं तुम्हाला सांगायला लागलो टायटल, टीनेजर म्हणजे कोण? किशोरवयीन वय. म्हणजे कुठल्या वयोगटातलं? 13 ते 19. काय करायला? प्रेयर करायला. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस काय करतो? नवीन काहीतरी घेऊन येतो. डिसिजन्स आय मस्ट मेक. आता डिसिजन्स आय मस्ट मेक मी इथं अंडरलाईन केली आहे, कारण इथं एक फिगर ऑफ स्पीच आहे. कुठली फिगर ऑफ स्पीच आहे? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय असतंय? तर इन्व्हर्जन म्हणजे ते जे सेंटेन्स आहे, जसं की तिथं असं असायला पाहिजे, आय मस्ट मेक डिसिजन्स. आय मस्ट मेक डिसिजन्स असं असायला पाहिजे. म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर SVO असं आहे. तिथं आहे का? नाही, डिसिजन्स आधी आहे. म्हणून जेव्हा सेंटेन्स स्ट्रक्चर मिस होते तेव्हा ती फिगर ऑफ स्पीच कुठली असते? इन्व्हर्जनची असते. लक्षात आलं? डिसिजन्स आय मस्ट मेक. काय केलं पाहिजे? मी डिसिजन घेतलेच पाहिजे. ते माझ्यासाठी काय आहे? मस्ट आहे. म्हणजे किशोरवयीन जेव्हा वय असतं तेव्हा या वयामध्ये आपल्याला काय करावं लागते? डिसिजन घ्यावाच लागते. जर आपण डिसिजन नाही जर घेतले तर जे आपलं आयुष्य आहे किंवा जे आपलं लाईफ आहे तर ते त्या पद्धतीमध्ये चांगलं होऊ शकतंय का? नाही होणार. म्हणून मग आपण आपलं जे काही डिसिजन आहे ते आपण घेतलं पाहिजे. लक्षात आलं? जर आपण डिसिजन घेतले तर आयुष्याचा मार्ग चांगला होतो. ठीक आहे. आता दुसरी ओळ बघा, आय एम द ओनली वन टू चूज. मीच फक्त एक आहे. आय एम द ओनली वन. मीच फक्त एक आहे. वन टू चूज. काय करू शकतो? निवडू शकतो. आय एम द ओनली वन टू चूज. मीच एकटा आहे जो निवडू शकतो. काय? द रोड दॅट आय विल टेक. पुन्हा एकदा फिगर ऑफ स्पीच आहे बघा इथं, मेटाफर. द रोड दॅट आय विल टेक म्हणजे रोडला काय केलंय? कंपॅरिझन केलंय. द रोड दॅट आय विल टेक. मी निवडू शकतो असा रोड जो काय करील? मला घेऊन जाईल. डिसिजन घेतलेच पाहिजेत. डिसिजन चांगले वाईट कुठले तरी घ्यावेच लागतील. आणि मी डिसाईड केलेलं आहे, मग काय होईल? मी जे डिसिजन घेतले ते डिसिजन घेतल्याच्या नंतर मी माझा मार्ग निवडलेला आहे आणि तो मार्ग मला काय करेल? घेऊन जाईल. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मेटाफर. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी काय करू शकतो? जीवनाचा मार्ग निवडू शकतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी जीवनाचा मार्ग निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. तो काय करील? तो मला ग्रेट सक्सेस कडे घेऊन जाईल. माझं जे स्वप्न आहे तर ते पूर्ण होईल, है ना? ग्रेट सक्सेस कडे मला काय करेल? तो घेऊन जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. कदाचित असं सुद्धा होईल की माझं आयुष्य काळोखाकडे जाईल, अंधारमय होईल. म्हणजे मी जे काही डिसिजन घेतलेला आहे तर त्या घेतलेल्या डिसिजनमुळे माझं आयुष्य काय होईल? एकतर ग्रेट सक्सेस कडे जाईल, चांगलं होईल. नाही तर मग काय होईल? डार्कन रोड, काळोख, अंधाराकडे जाईल. लक्ष द्यायला लागले? घेतलेला निर्णय किती प्रभावशाली असतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि जर आपलं म्हणजे काहीतरी निवडलंय, डिसिजन घेतलंय आणि मग माझं जर माझा मार्ग जीवनाचा जर अंधाराकडे गेला, काळोखाकडे गेला तर माझ्या आयुष्यामध्ये काय होईल? डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे निराशा. निराशात्मक जीवन होईल ना, कारण चुकीचा निर्णय घेतला. बराच वेळा असं होतं ना की आपण असं डिसाईड करतो की कुठल्या कोचिंग क्लासला जॉईन व्हावं, जिथं 10-12 स्टुडंट आहे तिथं व्हावं का, जिथं 100-1 स्टुडंट आहे तिथं व्हावं का, जिथं 150-200 स्टुडंट आहे तिथं व्हावं, आहे ना? 150-200 स्टुडंट आहे तिथं आपण जॉईन केलं आणि आपल्याला काहीच समजा नाही गेलं, आपल्याला शेवटीच बसावं लागायला तर चुकीचा निर्णय ठरतो, आहे ना? मग काय होते? निराशा येते. आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचं आहे आणि आपण ते नाही झालो, डिस्ट्रेस होतो, निराशा येते. म्हणून मग आपण पोएट काय म्हणतो की जो कुठला निर्णय घेतलेला आहे, जो कुठला डिसिजन घेतलेला आहे तर तो डिसिजन काय करेल? माझ्या आयुष्याला एक तर ग्रेट सक्सेस कडे घेऊन जाईल, नाही तर मग डार्कन रोड कडे घेऊन जाईल. आणि डार्कन रोड जर झाला म्हणजे अंधारमय किंवा काळोख जर माझ्या आयुष्यामध्ये जर आला
तर मी काय होईल, डिस्ट्रेस होईल, निराश होईल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. पुन्हा एकदा फिगर ऑफ स्पीच ही कुठली आहे, ही फिगर ऑफ स्पीच कुठली आहे, ही फिगर ऑफ स्पीच आहे अपोस्ट्रॉफी. ही आहे अपोस्ट्रॉफी. का बरं अपोस्ट्रॉफी आहे, कारण जो व्यक्ती किंवा एक नॅचरल पॉवर असणारी व्यक्ती तिथं नाहीये, पण त्याला उद्देशून प्रे करायला लागले. लॉर्ड नाहीये ना तिथं, प्रेझेंट आहे का, नाहीये. मग प्रेझेंट नाहीये पण त्याच्याबद्दल बोलायला लागलो म्हणजे अपोस्ट्रॉफी आहे. लक्षात आलं, म्हणजे असा व्यक्ती जो तिथं नाहीये त्याच्याबद्दल आपण प्रे करायला किंवा त्याच्याबद्दल भाकीत काहीतरी सांगायला लागलो होतं, म्हणून मग ती अशी फिगर ऑफ स्पीच कुठली असते, अपोस्ट्रॉफी असते. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. काय कर, माझे डोळे उघडे कर. असा अर्थ आहे का त्याचा, डोळे उघडे कर. काय कर, मला जाणीव होऊ दे. डोळे उघडे कर म्हणजे मला काय कर, मला जाणीव होऊ दे. कुणाला म्हणतोय पोएट, लॉर्डला म्हणतोय मला कळू दे. काय कळू दे, दॅट आय माइट क्लिअरली सी. मी बघू शकल. डोळे उघडे कर हा तर प्रॉपर मिनिंग झाला शब्दशः, पण मला त्याची जाणीव होऊ दे, मला समज येऊ दे, चांगलं कळू दे मला. काय, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन. मला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे कळायला पाहिजे, ती दृष्टी मला दे. मला काय चांगलं आहे काय वाईट आहे ही दृष्टी मला काय कर दे. आता बऱ्याच वेळा आहे ना आपण असं विचार करत असतो बघा, म्हणजे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असा विचार करत असतो, आणि मग काही लोक असतात बघा, काही लोक असतात ते खूप म्हणजे खूप मोठे महान लोक असतात आणि ते आपल्याला असं सांगतात की डॉक्टर म्हणतात मग आपण नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, नाही ना. म्हणून प्रार्थना देवाकडे की मला काय चांगलं आणि काय वाईट कळू दे, आहे ना. आपण आपल्या मुलाला कापून खाऊ शकतो का, घरच्यांना खाऊ शकतो का, नाही. तसंच बाकीचे पण प्राणी आहेत ना, त्यांना आपल्याला खाता येईल का, नाही. मग चांगलं आणि वाईट मला कळू दे, खोटं आणि खरं, चांगलं काय आणि वाईट काय हे मला कळू दे. याच्यासाठी काय कर, माझे डोळे उघड, मला समजू दे, मला लक्षात येऊ दे, मला ती दृष्टी दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामधलं फक्त काय कर, जे चांगलं आहे ना ते बाहेर काढ, वाईट नको. माझ्यामधलं चांगलं बाहेर काढ, वाईट काढू नकोस. जे काय माझ्यामधलं चांगलं आहे ते काय कर तू बाहेर काढ. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. काय कर देवा मला मदत कर, कशासाठी, नाही म्हणण्यासाठी. आता नाही म्हणण्यासाठी काय म्हणजे बघा, म्हणजे असं बघा, वेन टेम्पटेशन कम्स माय वे, म्हणजे टेम्पटेशन म्हणजे प्रॉब्लेम, डिफिकल्टीज, अडथळे, त्यांना माझ्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नकोस. त्यांना नाही म्हण, त्यांना नाही म्हण. ते अडचणी प्रॉब्लेम असं माझ्या आयुष्यामध्ये येऊच देऊ नकोस. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. मग मी काय करेल, आता बघा आपण आपली बॉडी क्लीन करू शकतो, मन करू शकतो का. मग मनाला जर क्लीन जर करायचं असेल तर चांगले विचार पाहिजे, त्या चांगल्या वातावरणामध्ये पाहिजे, बरोबर ना. बॉडीला आपण क्लीन करू शकतो, 2-3दा आंघोळ करू शकतो, चांगली साबण लावू शकतो, पण मनाला जर क्लीन जर करायचं असेल तर आपल्याला चांगला विचारच करावा लागेल. मग मी माझी बॉडी क्लीन करू शकतो, चांगली फिट ठेवू शकतो. कधी जर असे टेम्पटेशन प्रॉब्लेम जर मला जर येऊ दिले नाहीस तर. तो म्हणतो पुढे, तो असं म्हणतोय, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे टीनेज इयर संपतील, ते माझे किशोरवयीन वय जेव्हा माझं संपल, आय नो दॅट आय विल सी. मला माहिती आहे मी तेव्हा बघेन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जे काय आयुष्य मी जगलेलो आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे. काय म्हणतोय, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझं किशोरवयीन वय संपल, आय नो दॅट आय विल सी. मला माहिती आहे की तेव्हा मी बघेन, काय बघेन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जे काय आयुष्य मी जगलेलं आहे ते कसं आहे, सगळ्यात चांगलं आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कुणासोबत, तुझ्यासोबत. गॉडला म्हणतोय तुझ्यासोबत, तू पुढे आहेस आणि मी तुझ्या पाठीमागे चाललोय. म्हणजे मी काय करायलोय, चांगल्याला फॉलो करायलोय. गॉड इज द बेस्ट, गॉड इज गुड, आपण त्याला फॉलो करतो. लक्षात आलं. मग जर गॉड जर आपल्यासोबत असेल, आपल्या पुढे असेल आणि आपल्याला डायरेक्ट करायलेलं असेल, आपल्याला दिशा दाखवलेला असेल, मार्ग दाखवलेला असेल, तर ते आयुष्य किती सुंदर असेल. पोएट म्हणतोय की तू तुझ्या सानिध्यात मी काय केलं, माझं आयुष्य घालवलंय, तू मला गाईड करायला लागलाय, सांगायला लागलाय सर, म्हणून माझं जे काही किशोरवयीन जे आयुष्य आहे तर ते सगळं खूप चांगलं असेल, कारण तू माझ्यासोबत चाललेला आहेस. आता
त्या सगळ्या पोएमचा पोएट कोण आहे? जे मोल्स. सगळी पोएम लक्षात आली, सगळ्या ओळीचा अर्थ लक्षात आला. कसा कसा आहे तर आता आपल्याला काय आहे बघा, HW करायचा आहे. तर HW करताना आपण काय करणार? असं HW मध्ये आपण अप्रिसिएशन लिहिणार. कशाचं अप्रिसिएशन? पोएमचं अप्रिसिएशन लिहिणार. अप्रिसिएशन मध्ये आपण काय करणार? असा टेबल करणार, असा टेबल करणार. इथं काय लिहिणार? टायटल. इथं काय लिहिणार? पोएट. इथं काय लिहिणार? राईम स्कीम. इथं काय लिहिणार? आता शेवटी काय आलंय? सेंट्रल थीम किंवा आयडिया. आणि हे आपण असं करणार, असा बॉक्स करणार आपण. आणि आपण काय करणार? अप्रिसिएशन लिहिणार. आपण 9th क्लासला आपण हे बघितलंय. आता यावेळेस थोडासा बदल करायचा आहे. फिगर ऑफ स्पीच इथं लिहिली की त्याचं एक्झाम्पल पण खाली लिहायचं. समजा इथं आपण लिहिले अपोस्ट्रॉफी, एक अपोस्ट्रॉफी, ठीक आहे, तिथं अपोस्ट्रॉफी. मग एक्झाम्पल लिहिणार आपण. काय एक्झाम्पल आहे? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथं लिहिणार बघ, प्लीज ओपन अप माय आईज, माय आईज डिअर लॉर्ड. असं करणार. म्हणजे आपल्याला काय करायचं? फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय पण करायची आणि त्या फिगर ऑफ स्पीच जे काय आयडेंटिफाय केली त्या ओळी पण आपल्याला काय करायचं? त्या अप्रिसिएशन मध्ये, त्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं. लक्षात आलं? HW आपल्याला करता येईल. वर्कशॉप पूर्ण करायचा आणि उद्याच्याला मला दाखवायचा आहे. पूर्ण वर्कशॉप पोएमचा पूर्ण वर्कशॉप मला करायचा आहे आणि मला तो दाखवायचा आहे. पोएम पूर्ण लक्षात आली. अप्रिसिएशन कसं करायचं लक्षात आलं. वर्कशॉप मध्ये खूप चांगले क्वेश्चन आहेत बघा. तेच क्वेश्चन आपल्याला टेस्ट मध्ये पण येऊ शकतात किंवा बोर्डच्या एक्झाम मध्ये पण येतात आपल्याला. त्यामुळे आपण तशा प्रकारचं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सेम ते पूर्ण लक्षात ठेवा. अप्रिसिएशन पाठ करा. उद्याच्याला मला अप्रिसिएशन दाखवायचं. ठीक आहे, आपण थांबूया.